नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. बाहेर पाऊस पडत असेल आणि चहाची वेळ झाली असेल तेव्हा गरम गरम कुरकुरीत तिखट खावीशी वाटतात, ती म्हणजे भजी. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मस्त अशी खमंग भजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी समप्रमाणात साहित्य घेतलेले आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. तसेच 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून किसणीने त्याचा कीस करून घेतलाय. कीस काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. बटाट्याचा कीस सुद्धा पाण्यातून चांगला दाबून कांद्यामध्ये घालूया. शक्य होईल तेवढं किसातले पाणी काढायचं आहे. बटाट्याचा कीस आपला चांगला पिळून झालेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भजी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे मिरची बारीक चिरून घालायची आहे. पाव टीस्पून दाल तिखट घालूया. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे. ओवा हातावर चोळून घालूयात, भजीला टेस्ट छान येते. ओवा घातल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूया. इथे मी 3 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी आपली कुरकुरीत होतील. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. इथे मी पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं बेसन पीठ घालूया आणि आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज घेता येईल. घेतलेलं पाऊण वाटी सगळंच बेसन पीठ मी घालणार आहे. पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आपण जसे जसे मिक्स करत जाऊ तसे तसे कांद्याला, बटाट्याला, कोथिंबीरला मिठामुळे पाणी सुटणार आहे. बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता हाताने असा गोळा करून बघायचा आहे. गोळा नीट तयार झाला की पिठाची आवश्यकता लागणार नाही. गोळा तयार होत नाही आहे त्यामुळे आणखीन याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घेत आहे. सुरुवातीला पाव वाटीच बेसन पीठ घालूया. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं नाही आहे, नाहीतर भजी आपली कडकडीत होतील. पीठ मिक्स करून झाल्यावर परत आपण मिश्रणाचा गोळा तयार होतो का नाही हे पाहायचं आहे. हे बघा, गोळा आपला तयार होतोय म्हणजे आता आणखीन पिठाची आवश्यकता नाही आहे. आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा किंवा कडकडीत तेलाचे मोहन घालणार नाही आहोत. लगेच भजी करायला आपण घेणार असल्यामुळे गॅसच्या मोठ्या आचेवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं तापलं की हाताच्या मदतीने भजी तेलामध्ये सोडूयात. जर तुम्हाला भजी हाताने सोडायला जमत नसेल तर चमच्याने तेलामध्ये सोडून घेऊ शकता. आणखीन एक, तेलाच्या प्रमाणात भजी तळायला टाकायची आहेत. एकदम जास्त प्रमाणात टाकली तर भजी आपली फुगणार नाहीत. भजी सोडत असताना गॅसची आच मोठी असली तर शेवटची भजी टाकेपर्यंत पहिली भजी करपेल. त्यामुळे भजी सोडत असताना गॅसची आच कमी ठेवायची आहे म्हणजे ती कुरकुरीत होतीलच आणि तेलही कमी शोषून घेतील. भजी खालून सेट झाली की झाऱ्याच्या मदतीने अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. भजी पलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती किती छान फुगलेली दिसत आहे. 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत. भजी आपली अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेली आहेत. आता ही तळलेली भजी आपण टिश्यू पेपरवर काढूयात म्हणजे टिश्यू पेपर तेल शोषून घेईल. भजीचं पीठ पातळ होतं म्हणून पटापट भजी तळून घ्यायची आहेत. तयार झालेली कुरकुरीत गरम गरम कांदा बटाट्याची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत. अशी भजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.